मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभरात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। हा पाऊस रात्रीपासून सलग पडतोय आणि त्यामुळे कुठेही त्याने थांबण्याचं नाव घेतलेलं नाहीये आणि त्यामुळे मुंबईत सध्या विशेषतः मुंबईच्या मुख्य भागांमध्ये आणि सखोल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी जसं दादर पूर्व आणि पश्चिमेला दोन्ही बाजूला, त्याचबरोबर वडाळा आणि सायन आणि आता अंधेरीच्याही काही भागांमध्ये पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। आज सोमवार असताना सकाळी लोक कर्मचारी जे आहे ते सकाळी कामासाठी निघाले होते, मात्र कार्यालयाला निघण्यापूर्वीच त्यांना ट्रेन विस्कळीत झाल्यामुळे, लोकल ट्रेनचा टायमिंग विस्कळीत झाल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे। कार्यालयात पोहोचण्यासाठी त्यांना उशीर झालेला आहे आणि त्यामुळे दिवसाची सुरुवात जी आहे ती उशिरा झाल्याने त्यांना इतर दिवसाचं व्यवस्थापन जे आहे ते बिघडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। तुम्ही पाहू शकता सकाळपासूनच हा मुसळधार पाऊस सुरू आहे, कुठेच थांबण्याचं नाव घेतलेलं नाही आहे। त्यामुळेच नागरिकांना अनेक त्रास या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। रस्त्यावर खड्डे देखील आहेत आणि त्यामुळे जी द्रुतगती मार्ग किंवा रस्त्यावरील वाहने जी आहेत त्यांचाही जी गती आहे ती मंदावली आहे, त्यामुळे ती सुद्धा संथ गतीने चाललेली आहे आणि अशा प्रकारे जे कार्यालयात जाणारे लोक आहेत त्यांना आता सकाळी शाळेत जी मुलं गेली होती त्यांना देखील त्यानंतर दुपारी घरी सोडण्यात आलं आणि त्यामुळे त्यांना घरी जाण्यासाठी देखील घरी पोहोचताना अनेक समस्या आल्याचं पाहायला मिळालं। सकाळी 11 वाजेपर्यंत या पावसाचा जोर सुरूच होता, त्यावेळेस पश्चिम मार्गावर जी आहे लोकल सेवा ही सुरळीत सुरू होती, मात्र 11 आणि 11:30 नंतर जी आहे ती पश्चिम रेल्वेतलाही वाहतूक जी आहे, रेल्वे लोकल जी आहे ती विस्कळीत झाली आणि ती देखील धीम्या गतीने सुरू होती, कारण मुख्य भागात दादर जी सेंट्रल आणि पश्चिम या दोन्ही मार्गांना जोडते त्या मार्गावर देखील रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं अनेक नागरिकांना, अनेक प्रवाशांना जो आहे विशेषतः चाकरमान्यांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागला आहे। पाण्याचं स्वरूप पाहता, पावसाचं स्वरूप पाहता सकाळपासून रात्रीपासूनच एवढा मुसळधार पाऊस न थांबता जो हा पाऊस पडतोय त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे आणि त्यामुळे जे सकाळी ऑफिसला गेले होते त्या अनेक कार्यालयांना मधल्या वेळेत सोडण्यात आलं आहे। त्याचबरोबर दुपारी जी शाळा होती त्या मुलांना शाळेला सुट्टी देण्यात आली आहे, मात्र सकाळी जी मुलं शाळेत गेली होती, सकाळची जी शाळा होती त्या मुलांना देखील अर्ध्या दिवसानंतर सोडण्यात आलेला आहे, मात्र त्यांना घरी पोहोचताना देखील पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी त्रास सहन करावा लागला आहे। सुरक्षेच्या दृष्टीने देखील प्रश्न निर्माण झालेला आहे। सकाळी 11 वाजेपर्यंत जो आहे मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता, मात्र 11 नंतर या पावसाचा जोर जो आहे तो वाढला आणि हवामान विभागाने रेड अलर्ट जो आहे तो हवामान विभागाचा जारी केला आणि अशाच प्रकारे ही परिस्थिती जर राहिली मुंबईत तर यापेक्षा भीषण परिस्थिती होण्याची शक्यता आहे, कारण समुद्रात जो आहे तो कमी दाबाचा पट्टा सध्या निर्माण झालेला आहे, त्यामुळे पावसाची ही गती कदाचित आणखी वाढेल किंवा अशीच राहील असा अंदाज जो आहे हवामान विभागाकडून तो वर्तवण्यात येतोय आणि ऑरेंज अलर्ट जो आहे तो 20 तारखेपर्यंत जारी केलेला होता, मात्र हा रेड अलर्ट होण्याची देखील शक्यता असण्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सोबत मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी।